छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नावच नाही. आपण संपूर्ण लोक महाराष्ट्रात राहतो, तर हे फक्त नावच नाही, तर ही एक जगण्याची प्रेरणा आहे आणि आपल्या यशाचा मंत्र आहेत. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आपण दिवसाची सुरुवात करत राहतो ना, तर प्रेरणा, आत्मबल आणि आत्मविश्वास हा आपल्याला कुठून घ्यायचा असतो, तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतीतून, यांच्या कार्यातून आणि त्यांनी दिलेला आपल्याला जे स्वराज्य आहे किंवा त्यांनी दिलेला आपल्याला हे सुराज्य आहे, तर याच्यामधूनच घ्यायचं असतं. नमस्कार, मी सचिन गुळिक. या हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याचे संस्थापक, अर्थातच या स्वराज्याचे युग पुरुष, या स्वराज्याचे थोरले मालक, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी या दिवशी आपण जयंती विशेष ही जी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक सिरीज सुरू केलेली आहे. तर या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मी सचिन गुळिक स्वागत करते. एक मार्गदर्शक, एक विवेचक या नात्याने ॲक्च्युली दिवसभर खूप सारे कार्यक्रम होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला व्याख्यानाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी दिवसभर बोलावलेलं होतं आणि त्याच्यामुळं आपल्या या लेक्चरसाठी खूप सारा उशीर झालेला होता. ॲक्च्युली खरं सांगायचं तर हे लेक्चर सकाळीच घेणं अपेक्षित होतं, परंतु कार्यक्रमामुळे आज थोडंसं उशिरा का असेना पण तुमच्यापर्यंत येऊन जाते. मी हे लेक्चर तांत्रिक कारणामुळे एक लेक्चर रेकॉर्ड केलं, परंतु एक लेक्चर लाईव्ह घेत असतानाच किंवा रेकॉर्ड करत असताना तांत्रिक कारणामुळे ते खराब झालं आणि त्याच्यानंतर परत दुसरं लेक्चर हे तुमच्यासाठी केवळ काही थोडेसे किस्से त्यातले कमी करतोय. पूर्ण रेकॉर्डिंग जे झालेलं होतं तर ते बंद आणि नंतर मग काही केसेस मी एकत्र केल्या, काही किस्से तुमच्यापर्यंत मी या लेक्चरच्या माध्यमातून पोहोचवतोय. अर्थातच तुम्ही सगळेजण एमपीएससी करत असता आणि एमपीएससी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि परीक्षेला किती महत्त्वाचे आहेत, तर परीक्षेला किती महत्त्वाचे आहेत यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती परीक्षेला किती प्रश्न येऊ शकतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते खूप मॅटर करतं. तर आज कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी आपण तुमच्यापर्यंत काही त्यांच्या कृतीमध्ये किंवा त्यांनी केलेलं काही प्रेरणादायी काम जे होतं तर हे आपण त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. 19 फेब्रुवारी ही केवळ तारीखच नाही, तर हा खूप मोठा इतिहास आहे जो 1630 मध्ये सुरू झाला होता आणि तो झंझावात 1680 मध्ये थांबलेला होता. म्हणजे औरंगजेब जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा स्वराज्याला संपवायला जर दक्षिण भारतात आला असेल तर तो दक्षिण भारतात आला, परंतु छत्रपती आणि त्यांचं स्वराज्य संपलं नाही, तर स्वतःच औरंगजेब हा 1707 मध्ये तर समाधिस्थ झालेला होता. अर्थातच हा प्रवास सुरू झाला होता 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावरती आणि तुम्ही सगळेजण शिवनेरी किल्ल्यावरती हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करत असता, जन्माचा सोहळा साजरा करत असता. हा प्रवास 3 एप्रिल 1680 मध्ये संपलेला होता. म्हणजे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्रास देणारे, ह्या स्वराज्याला त्रास देणारे त्यांच्या शत्रूंचा कर्दन काळ बनलेले होते छत्रपती शिवाजी महाराज. या लेक्चरच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत काही थोडेसे किस्से किंवा काही थोड्याशा घटना ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज छत्रपतींची जयंती आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं जातं, त्याचबरोबर स्वराज्याचे संस्थापक म्हटलं जातं, युग पुरुष आहेत, त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे एक संकटमोचक आहेत, त्याचबरोबर प्रेरणास्थान म्हणून आपण त्यांना गौरव करतो, त्यांचा मान सन्मान करतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव आपण व्यक्त करतो. हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची पाया आणि मुळं ही कुठं रचलेली होती, कुठं बनलेली होती, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकृतीतून हा महाराष्ट्र तयार झालेला होता. सांगायचा उद्देश हा आहे की पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हटलं जातं त्याचा बेस हा छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यानंतर आलेले अर्थातच पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि त्याच्यानंतर त्यांच्या आधारावरती, त्यांच्या विचारावरती भारतीय संविधानामध्ये वेगवेगळी कलमं लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजेच अर्थात छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारावरती, यांच्या विचारावरती, यांच्या मूलभूत दिलेल्या तत्वावरती आणि याच आधारावरती महाराष्ट्राची आज उभारणी झालेली आपल्याला दिसून येते. आपल्या सर्वांचं एक कृतज्ञता किंवा आपलं प्राथमिक कर्तव्य राहतं की या महापुरुषांचे जे शब्द आहेत, या महापुरुषांची जी कृती आहे, या महापुरुषांची जी देणगी आहे, या महापुरुषांनी हा सुधारणावादी व्रत इथपर्यंत जो घेऊन आलेला आहे, तर इथून पुढे आपण कशा पद्धतीनं त्याला घेऊन गेलं पाहिजे ही आपली मात्र आपल्या खांद्यावर आलेली ही सर्वात मोठी जबाबदारी होती. बघा, सर्वात महत्त्वाचं काय होतं की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती काही पंक्ती आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही आयुष्यातील काही गोष्टी किंवा स्वराज्य राखत असताना, संरक्षण करत असताना कोणकोणत्या, तर 1660 ची गोष्ट आहे, सिद्धी जोहर यांनी पन्हाळ्याला वेढा घातलेला होता.
आणि मावळे असावे आणि सैनिक असावे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असणारे लोक कसे असावे त्याचंच उत्तम उदाहरण होतं बाजीप्रभू देशपांडे. आता बाजीप्रभू देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह 300च्या आसपास मावळ्यांसह सिद्धी जोहरच्या कमीत कमी 4 ते 5 हजार सैनिकांना तिथं पावनखिंडीमध्ये अडवलेलं होतं. ठीक आहे. आणि या पावनखिंडीमध्ये अडवल्यानंतर ती पावनखिंड ही त्यांच्या बलिदानानंतर बनलेली खिंड होती. परंतु शिवाजी महाराज जेव्हा पुढच्या किल्ल्यावरती पोहोचले तेव्हा द्वारपालाचा एक खूप सुंदर किस्सा आहे, मी तुम्हाला नक्की शेअर करेल. मी कोणत्या तरी लेक्चरमध्ये ऐकलेला होता, मला संदर्भ आठवत नाही मात्र नक्की. परंतु छत्रपती शिवाजी महाराजच्या किल्ल्याच्या दरवाजाजवळ जेव्हा पोहोचले तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची बांधणी जी केलेली होती ही स्वराज्याची बांधणी कशा पद्धतीने केलेली होती तर फक्त 12 बलुतेदार या कॅटेगरीवरतीच केलेली नव्हती, तर 12 बलुतेदार यांच्याबरोबर त्यांनी 18 अलुतेदार या सगळ्या जाती समुदायांना एकत्र केलेली होती. आणि तुम्हा सगळ्यांना माहित आहे की लहुजी बुवा साळवे असतील किंवा उमाजी नाईक असतील तर या सगळ्या महत्त्वाच्या लोकांनी द्वारपाल किंवा किल्ले संरक्षणाचं काम केलेलं होतं. हा इतिहास सांगतो आणि हा इतिहास परीक्षेला विचारला जातो. त्यामधलीच एक केस होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या किल्ल्यावरती पोहोचले त्यावेळी दरवाजा ठोठावला, आतून द्वारपालाने आवाज दिला की कोण आहेत. सेवकाने सांगितलं राजा आलेत आणि पाठीमागे सिद्धी जोहरचं एवढं मोठं सैन्य लागलेलं आहे आणि तू दरवाजा उघड, महाराजांना वरती जायचं आणि तोफेचा आवाज द्यायचा. कारण का तर अगदी हातावरच्या बोटावर मोजणे इतपत मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे काय करतायत तर तिथं आपली खिंड लढवतायत. एकाही मावळ्याला एकाही सैनिकांना पुढे न येऊ देण्याचं त्यांनी प्राण घेतलेला आहे, त्यांनी वसा घेतलेला आहे. असं सांगितल्यानंतर त्या द्वारपालाचं उत्तर मिळालं होतं की मला माझ्या राजाचा हुकूम आहे की जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा दरवाजा उघडायचा नाही आणि सूर्यास्त झाल्यानंतर दरवाजा बंद, हा राजांचा हुकूम होता. मग तुम्हाला याची प्रचिती जर पाहायची असेल तर हिरकणी ही केस तुम्ही ऐकलेली आहे आणि हिरकणी यांचा संघर्ष एका लहान मुलासाठी कड्याच्या बॅक साईडने उतरण्याचं तुम्हाला माहित आहे. अर्थातच सांगायचा उद्देश होता की त्यांनी सांगितलं स्वतः राजे आलेले आहेत, त्यांनी सांगितलं मला माझ्या राजाचा हुकूम आहे. म्हणजे आज्ञाधारक कशाला म्हटलं जातं तर हा त्याचा सर्वोत्तम नमुना होता. आणि विशेष राजे स्वतः चिडले आणि राजे स्वतः गेले दरवाजासमोर आणि त्याला सांगितलं मी स्वतः राजे आहे, तू दरवाजा उघड, कारण बाजीप्रभू देशपांडे तिथं संघर्ष करतायत. त्यानं सांगितलं माफ करा राजे, मला माझ्या राजाचा हुकूम आहे. अशी रिक्वेस्ट करू मी तुझा शिरच्छेद करतो, मी तुझा खून करतो, मी तुला मारतो. कारण का तर एवढे मावळे तिथं खिंडीमध्ये लढतायत आपल्यासाठी, तोफेचा गोळा डागायचा आहे आपल्याला. त्यांनी सांगितलं बरं एक काम कर, तोफेचा गोळा तरी डागून देतो. त्यांना सांगितलं महाराज तेवढं तर मी करू शकतो. तोफेचा गोळा डागला आणि त्यावेळी इथं बाजीप्रभू देशपांडे यांच्या हातातली ढाल तुटली होती, तर डोक्याचं पागोट किंवा डोक्याचा जे काही कपडा होता तो काढला, हाताला गुंडाळला आणि त्याची ढाल बनवून हे बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरच्या एकाही सैनिकांना खिंडीतून पुढे आणण्याचं किंवा पुढे येण्याचं त्यांनी अजिबात कोणत्या प्रकारची संधी दिलेली नव्हती. तर मग तिथं तोफेचा गोळा टाकल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी आवाज ऐकला आणि मग आपण मरणाला आता तयार आहोत आणि ह्या सैनिकांना आता इथून जाऊन दिलं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांची तयार झाली होती. सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जेव्हा द्वारपालाजवळ आले, दरवाजा उघडला, त्या द्वारपालाला माहित होतं की आता आपली कत्तलच होणार आहे. कारण का आता आपण राजाला स्वतःला राजाचाच हुकूम सांगतोय की मला राजाचा हुकूम आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेले, हा थरथर कापत होता. त्याच केसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याला घट्ट मिठी मारली आणि गळ्यामधली मोत्याची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि सांगितलं जोपर्यंत तुझ्यासारखे मावळे आहेत ना तोपर्यंत या राजाचं कोणी काहीही बिघडवू शकत नाही, धक्का सुद्धा कोणी लावू शकत नाही. असे मावळे होते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच समोरासमोरची लढाई करण्यापेक्षा आपण गनिमी कावा वापरू. कारण का तर माझा प्रत्येक सैनिक हा माझ्यासाठी माझा भाव आहे, माझ्यासाठी खूप मोलाचा कार्यकर्ता आहे आणि खूप मोलाचा मावळा आहे, त्याच्यामुळे मी त्याला गमावू शकत नाही. अशासाठी छत्रपतींनी काय केलं, गनिमी काव्याचा वापर केलेला होता. ठीक आहे. दुसरी केस मी तुम्हाला सांगू इच्छितो, सुरतेची लूट आहे. जेव्हा औरंगजेबाने दक्षिण भारतामध्ये खूप मोठी नाक खुपसायला सुरुवात केली तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की औरंगजेबाचं आपण नाक कापलं तर काय होणार आहे. म्हणून या सुरतवरती पहिली लूट 1664, अर्थातच 2 लूट केल्या होत्या सुरतची लूट, आणि तिथून सगळा मिळालेला जो पैसा होता तो स्वराज्याच्या उभारणीसाठी आणि किल्ल्यांच्या संवर्धन किंवा किल्ल्यांच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खर्च केलेला होता. मग ही पहिली लूट तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती बऱ्याच वेळा UPSC पासून खूप साऱ्या एक्झाम्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अजून एक छोटीशी एक स्टोरी आहे की जेव्हा मी दिल्लीमध्ये खान स्टडी ग्रुपमध्ये क्लास करत होतो 2012ला, UPSCचा अनुभव, तर त्यावेळी NCERT मध्ये अर्ध्या पेजेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलेलं होतं. आणि ज्यावेळी आम्हाला शिकवायला येणारे जे सर होते त्यांचं नाव आहे तारिक अहमद सर, जे मिर्झा गालिब यांच्या घराच्या बाजूला चांदणी चौकामध्ये राहत होते. अर्थातच लाल किल्ला आणि जामा मस्जिदीच्या बाजूला.
बाजूला, अर्थात आम्ही त्यांच्या घरी आम्हाला घेऊन गेलेले होते. तर त्यांना आम्ही तक्रार केली, मुंबईचा एक मुलगा आणि मी, आम्ही दोघं जण होतो. आम्ही दोघांनी तक्रार केली की तुम्ही लुटारो हा शब्द काय यूज करताय आणि एवढ्याच कमी पॅरेग्राफमध्ये छत्रपतींना काय संपवताय की जिथं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक युनिव्हर्सिटी बनू शकते छत्रपतींच्या विचार आणि छत्रपतींच्या कार्यावरती. त्यांनी सांगितलं एनसीईआरटी आणि एनसीईआरटी मध्ये सगळे राजे कव्हर करायचे असतात, त्याच्यामुळे त्यांचा पॅरेग्राफ तेवढा आहे. आणि छत्रपतींना लुटारो हा का म्हटलं होतं तर सुरतची लूट 2 वेळा केलेली होती, त्याच्यामुळं म्हणजे आम्ही तिथं त्यावेळी आमची अस्मिता तात्पुरती म्हणजे त्यावेळी जागी झालेली होती. त्यानंतर दुसरी महत्वाची केस आहे की औरंगजेबाचा मामा होता शाहिस्ते खान आणि त्याला 1660 मध्ये त्यांची जी बडी बेगम होती यांनी सांगितलं की शाहिस्ते खान तुम्ही जाऊन महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे. ज्या लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं होतं, तिचं खेळले होते, अशा लाल महालामध्ये पुण्यामध्ये राहत असाल तर लाल महालाला व्हिजिट करा, खूप सुंदर आहे. एक ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा इमारतीला भेट दिल्यानंतर आपल्यामध्ये एक त्यावेळचा इतिहास ओपन होतो आणि तो आपल्याला एक नवी प्रेरणा देतो, जे जगण्याचे असेल किंवा संकटांचा सामना करण्याचे असते. इथं शाहिस्ते खानाला पाठवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करा. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पुण्यामध्ये आला आणि लाल महालामध्ये या शाहिस्ते खानाने जेव्हा मुक्काम ठोकला त्यावेळी शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला. सांगितलं माझ्या बालपण ज्या वाड्यामध्ये गेले, ज्या महालामध्ये गेले, त्या महालामध्ये एखादा शत्रू पक्ष येऊन राहतोय तर हा मनस्ताप करण्यासारखी गोष्ट आहे. स्वारगेट हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. तर स्वारगेट म्हणजेच काय तर घोड्यावर बसून इथं एक गेट असायचं आणि त्या गेटची निगराणी केली जायची शाहिस्ते खानाच्या फौजेकडून. आणि मग 150 मावळ्यांसह एक वराड आणि लग्नाचा कार्यक्रम, अर्थातच वराडी घेऊन आले छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग या वराडींना आतमध्ये जाऊ द्यावं इथं स्वारगेटमधून यांनी एंट्री केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना लाल महालाचा कानाना कोपरा माहित होता, खडाना खडा माहित होता. शिवाजी महाराजांनी पटकन शाहिस्ते खानावरती अटॅक केला आणि तो जीवावरती आलं होतं परंतु ते बोटावरती निभावून गेलं. शाहिस्ते खानाचं पार्सल हे औरंगजेबाने नंतर बंगालला पाठवून दिलं. त्यानं सांगितलं दक्षिण भारत मला नको आहे, कारण का तर इथे एक राजा राज्य करतो, ज्या राजाचा चेहरा आणि ज्या राजाचं स्पीड हे कधीही कोणत्याही दुसऱ्या दुश्मनाला मॅच होत नाही. अर्थातच हे शाहिस्ते खानाची फजिती केलेली होती. पुरंदरचा तह तुम्हाला नक्कीच आठवत असेल, 11 जून 1665चा आहे. प्रेरणा घ्यायची तर कुठून घ्यायची? शत्रूवरती असा आघात करायचा आहे की ज्यानं परत आपलं नाव नाही काढलं पाहिजे, झोपेत त्याचं आपलं स्वप्नामध्ये आपण त्याच्या गेलो पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट पुरंदरचा तह आहे. पुरंदरचा तह काय सांगतोय की बघा तुम्ही एखाद्या वेळी 2 पावलं मागे घेता किंवा एखाद्याला सॉरी म्हणता, याचा अर्थ चुकी तुम्ही ऍक्सेप्ट करता असं नसतं. 2 पावलं मागे घेता याचा अर्थ तुम्ही घाबरला असा अर्थ होत नाही. अर्थ काय होतो की आपल्याला उंच उडी मारायची असते. छत्रपती शिवाजी महाराजांना तेच आठवलं होतं की ज्या राजाने दुसऱ्या राजाचा जन्म इथं झाला होता पुरंदर किल्ल्यावरती आणि हा पुरंदर किल्ल्यावरती तह झाला होता आणि पुरंदरसह अनेक किल्ले इथं मिर्झाराजे जयसिंग या मुघलांच्या सरदाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये देव केले होते. म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराज बॅकफुटवरती आले होते असं होतं का? बिलकुल नाही. तर शिवाजी महाराजांकडे खूप मोठी ताकद होती आणि ती ताकद काय होती माहितीये का? परत एकदा शून्यातून विश्व निर्माण करायचे, कारण स्वराज्य हे शून्यातूनच निर्माण केलेलं होतं. आणि त्यांच्यासोबत फक्त काय होता तर एक आत्मविश्वास होता, संकटांचा सामना करायचं धाडस होतं आणि जिजाऊंची शिकवण होती. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे त्यांचे जे मित्र होते ना तर हे जीवाला जीव देणार होते. भलेही माझं पहिल्यांदा लग्न हे कोंढाण्याचंच झालं पाहिजे, पहिल्यांदा लग्न सिंहगडाचं लावलं आणि त्याच्यानंतर आपल्या रायबाच्या लग्नाचं त्यांनी काय केलं होतं हे सेकंडरीवरती ठेवलं होतं. असे मित्र होते जीवाला जीव देणारे आणि याच्याशिवाय स्वराज्य शक्य नव्हतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार अर्थात 18 पगड जातींना एकत्र बांधण्याचं काम केलेलं होतं. त्यांचं धोरण होतं शेतकऱ्यांच्या बद्दलचं की जेव्हा युद्धाला एखादी मोहीम जाते ना त्यावेळी उभ्या पिकाच्या एका दाण्याला सुद्धा तुम्ही हात लावायचं नाही, नुकसान नाही झालं पाहिजे. हे वॉर्निंग असे छत्रपती शिवाजी महाराजांचे. स्त्रीविषयक दृष्टिकोन डॉक्टर दिनेश मोरे सरांचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय होता आणि आपला काय दृष्टिकोन आहे किंवा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता अन्याय अत्याचारांची जी मालिका अखंडित सुरू आहे तर याच्यावरती शिवाजी महाराजांचं हे दृष्टिकोन काय सांगतो हे आपल्याला आता कळायला पाहिजे. ओके, मी केसचा अभ्यास तुम्हाला सांगायचा उद्देश होता की पुरंदरचा तह मिर्झा राजा जयसिंग यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनी तह केला. स्वराज्याचे खूप महत्त्वाचे बाले किल्ले या मिर्झा राजा जयसिंग यांनी मुघलांच्या साम्राज्याला जोडून घेतले. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पूर्ण ताकद होती. ती ताकद काय होती तर परत एकदा आपण जबरदस्त कमबॅक करू शकतो आणि जेवढे किल्ले गेलेले आहेत ना तर त्याच्या कितीतरी पटीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या काही वर्षामध्ये किल्ले आपल्या स्वराज्यात जमा केलेले होते. म्हणजेच तुम्ही जर डिमोटिवेट झालेला असाल ना तर नक्कीच ह्या लेक्चरच्या माध्यमातून पुरंदरचा तह आठवायचा. जर एवढ्या
अनंत संकटांचा सामना करून छत्रपती शिवाजी महाराज तेवढी ताकद ठेवत असतील तर आपल्याकडे मार्गदर्शक आहेत. नक्कीच हे लेक्चर बघत असाल तुम्ही तर तुमच्याकडेच चांगला मार्गदर्शक या नात्याने बरेच लोक तुमच्या अवतीभोवती असू शकतात. नंबर्स आहेत, यूट्यूब आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून. मग राजे जर तेवढी ताकद ठेवत असतील तर आपण एमपीएससी मध्ये कमबॅक करायला एवढी ताकद का नाही ठेवू नये, का ठेवू नये? ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं की हा पुरंदरचा तह झाला आणि परत काही दिवसामध्ये जेवढे किल्ले गेले होते त्याच्या कित्येक पटीने किल्ले राजांनी परत आपल्या संस्थानामध्ये किंवा आपल्या स्वराज्यामध्ये जमा केलेले होते. हे राजे होते की ज्यांच्याकडून आपल्याला एकच प्रेरणा मिळते की संकटांना घाबरायचं नाही, संकटांचा सामना करायचा. आणि हा संकटाचा सामना करत असताना आपली वैचारिक पातळी, आपली मूलभूत तत्व हे मात्र विसरायचं कधीच नाही. अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या 19 फेब्रुवारी या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा आहे, त्रिवार वंदन आहे. आणि त्याचबरोबर त्यांना घडवणाऱ्या माता जिजाऊ असतील, त्याचबरोबर त्यांचे पिता शहाजीराजे असतील आणि त्यांच्यासोबत असणारे अनंत मावळे जे आहेत की ज्यांनी आपला प्रत्येक क्षण, आपला प्रत्येक वेळ हा स्वराज्याच्या उभारणीसाठी दिलेला होता. हे खूप मोठं साम्राज्य उभं राहिलं आणि त्या साम्राज्यामध्ये प्रत्येक मावळा हा त्या स्वराज्याची भिंतीचा एक एक दगड बनलेला होता. अर्थातच ह्या एवढं मोठं एम्पायर उभा करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक लोकांची मदत झालेली होती की ज्या मदतीमध्ये सर्व धर्म समभाव होता, ज्या मदतीमध्ये मुस्लिम, हिंदू, धर्म, ख्रिश्चन ह्या कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नव्हतं, मतभेद नव्हते. इंग्रजांनी तर शेवटपर्यंत शिवाजी महाराजांचा नादच केला नाही. कारण का तर कोकणातली त्यांची वखार जे आहे ना ते अशी उद्ध्वस्त केली की शिवाजी महाराजांचा परत नाद त्यांनी करायचं सोडून दिलं. भले 1600 मध्ये ते भारतात आले असतील तरी पण. अर्थात सांगायचा उद्देश काय होता तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये एवढी ताकद ठेवत होते. ओके. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण बॅचेसवरती ऑफर दिलेले आहे. तुम्ही सगळेजण या ऑफरचा फायदा घेऊन बॅचेस खरेदी करू शकता. अंदाज आहे की तुम्ही सगळ्यांची परिस्थिती काय ठीकठाक नसते आणि मी इथं शिकवतो याचा अर्थ मी पण क्लास 1 फॅमिलीमधून किंवा खूप मोठ्या फॅमिलीमधून आलो असं पण नाही. खूप मोठा संघर्ष होता. वर्तमानपत्र वाटण्यापासूनचा संघर्ष सुरू झाला होता, अगदी सिक्युरिटीच्या कामापासूनचा. तर हा नंतर मी कधीतरी योगायोग आला तर सांगेलच तुम्हाला नक्की. परंतु शून्यापासूनचा हा प्रवास आतापर्यंतचा आहे. तुम्ही सगळ्यांचं प्रेम, तुम्हा सगळ्यांचं जी सोबत आहे तर त्याच्यामुळे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अर्थातच शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्याची ताकद असते ना तो कधीच घाबरत नाही. मी तर कधीच घाबरलो नाही. आणि मग लक्षात ठेवायची की हे दिवस जातील यावरती ठाम आपला विश्वास असायला पाहिजे, जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास होता. हे लेक्चर तुम्हाला खूपच आवडलं असेल. हे लेक्चर अगोदर खूप मोठं लेक्चर रेकॉर्ड केलं आणि त्या लेक्चरमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे ते लेक्चर तुमच्यापर्यंत येऊ शकलं नाही. म्हणून मी कमी वेळेचं लेक्चर यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र पुढच्या तारखेला नक्की खूप मोठं लेक्चर, अननोन फॅक्ट आणि न माहीत असणाऱ्या गोष्टी मात्र तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. तुम्ही असंच याच यूट्यूबच्या चॅनलवरती लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्यापर्यंत अति महत्त्वाची एक्झाम ओरिएंटेड माहिती आणि त्याचबरोबर अवांतर माहितीचा खजिना मात्र मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यासाठी तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल अशा पद्धतीचा. चलो, थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.